श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय 11. 8व्या अध्यायातील जी ब्राह्मण स्त्री शनिप्रदोष व्रत व श्रीपादांची पूजा करीत असे ती पुढील जन्मात वाजसनेयी शाखेच्या ब्राह्मण कुळात अंबा भवानी म्हणून जन्मास आली व पुढे तिचा विवाह त्याच गावातील माधव ब्राह्मणाशी झाला. मागील जन्मात श्रीपादांनी तिला आशीर्वाद दिल्याप्रमाणे साक्षात दत्त महाराजांनीच तिच्या उदरी श्री नृसिंह सरस्वती असा अवतार घेतला. जन्मतःच हे दिव्य बाळ ओमकाराचा उच्चार करू लागले. ज्योतिषांनी देखील सांगितले की हा मुलगा भविष्यात मोठा योगी होणार आहे. याच्या केवळ दर्शनानं पतित लोक पावन होतील. हे बाळ ओमकाराशिवाय काहीच बोलत नाही असे अंबा भवानीच्या लक्षात आले असता नरहरी बाळानं तिला खुणावले की माझी मुंज केल्यावरच मी बोलेन. आणि काय आश्चर्य, भिक्षावळीच्या वेळेस आईनं भिक्षा देताच छोट्याशा नरहरीच्या मुखातून 4ही वेदांचा वर्षाव झाला. नरहरी बाळानं आईच्या मस्तकावर हात ठेवला असता तिला पूर्वजन्माचं स्मरण झाले. भविष्यात तुला 4 आपत्ती होतील जी तुझा सांभाळ करतील असे सांगून नरहरी तीर्थाटनास निघाले. आईनं त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण नरहरीनं तिला जे तत्वज्ञान सांगितले ते पुढील अध्यायात पाहूया. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.